नमस्कार मित्रांनो, एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मागे बघू शकता, हा तोच प्लॉट आहे ज्या ठिकाणी आपण अमृत पॅटर्न पद्धतीने लागवड केलेली होती। आता आपली लागवड जी आहे ती 4-6-1 या लागवडीच्या पद्धतीमध्ये होती। आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की तुम्हाला उत्पन्न किती झालं किंवा तुम्हाला कापूस किती झाला, एकरी उत्पादन किती झालं। तर बघा मित्रांनो, यामध्ये काय आहे की काही कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे। आता हा जो एरिया आहे हा आपण काही असा एक्झॅक्ट मोजून काढलेला नव्हता, त्यामुळे आपण नेमकी लागवड किती एरियावर केली ते आपण कॅल्क्युलेट केलेलं नाही। दुसरी गोष्ट, याचा वेगळा जो खर्च आहे तो किती आला आहे आणि यानंतर आपलं एक्झॅक्ट उत्पन्न किती झालं ते सुद्धा आपण कॅल्क्युलेट केलेलं नाही। तर लवकरच यासंबंधी व्हिडिओ येईल। आपल्या या एवढ्या एरियात कापूस किती झाला, त्याला लागलेला खर्च किती आहे, आणि हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर तेव्हा आपण डिसाईड करू शकतो की यावर्षी मला या अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये उत्पन्न किती झालं। आता ही पद्धत परवडणारी आहे किंवा नाही हा वेगळा भाग आहे, कारण की प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो। तरी पण मला या लागवडीच्या पद्धतीमध्ये जो काही अनुभव आला तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। पण हे असं एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगता येणार नाही की हे पद्धत परवडणारी आहे किंवा नाही, कारण की बरेच शेतकरी आहेत जे या अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये चांगल्यात चांगलं उत्पन्न काढत आहेत। जवळपास एकरी 30 ते 35 क्विंटलपर्यंत त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे। त्यामुळे कुठलीही गोष्ट न अनुभवता आपण असं सांगू शकत नाही की ही पद्धत चांगली किंवा चुकीची। आता या संबंधचा व्हिडिओ लवकरच आपला येईल। याआधीचा जो व्हिडिओ आपण एक पोस्ट केलेला आहे ऑलरेडी, त्यामध्ये आपण आपला जो पूर्ण एरिया आहे 4.5 एकराचा, या 4.5 एकरच्या एरियामध्ये आपल्याला निव्वळ उत्पन्न किती झालं, आपला खर्च किती होता, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत। त्या व्हिडिओचे 3 पार्ट आहेत, ते तिन्ही पार्ट तुम्हाला आधी बघायचे आहेत आणि नंतर आपला शेवटचा व्हिडिओ येईल अमृत पॅटर्नवरचा। धन्यवाद।